नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक तसेच वनसेवक ही जी पदभरती आहे जवळपास 15,000 पदांपर्यंत ही पदभरती म्हणजे 12,991 पदं ही वनसेवकाची पदभरतीसाठी जाहिरात अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर वनसेवकसाठी पाहिलं तर वनसेवकसाठी जवळपास 1600 समथिंग जागा रिक्त आहेत. अजून जागा रिक्त होऊ शकतात. त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत, बाकीचे जर पकडला तुम्ही हे असाल क्लरिकलच्या पोस्ट असतात. त्याच्यानंतर या पोस्टच्या पकडला ग्रुप सी आणि ग्रुप डी बद्दलच बोलत आहे मी, की जे सरळ सेवेत थ्रू भरले जातात. तर ह्या पदा जवळपास 15,000 पदांची भरती लवकर निघण्याचे हे आहे. आता याच्यानुसार तुम्हाला मागे व्हिडिओ मार्फत मी माहिती दिली होती, की गणेश नाईक साहेबांनी काय केलं होतं, की अ, हे केलं होतं त्यांनी म्हणजे जो पारितोषिक वितरण समारोह होता त्याच्यात सांगितलं होतं, की जी रिक्त पदांची माहिती घ्या आणि लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा, अशी त्यांना हे केलेली आहे. आता त्याच्या संदर्भातच त्याचा फॉलोअप म्हणून आज एक मीटिंग झाली होती. तर ती मीटिंगची माहिती तुम्हाला देणार, की एक्झॅक्टली याच्यात काय-काय झालं होतं. त्याच्यात खूप सारे मुद्दे होते मीटिंगमध्ये. तर त्याच्यातला एक जो मुद्दा जो होता तो हा जो पदभरती संदर्भात होता. आता या पदभरती संदर्भात असा हे झालेलं आहे, की त्यांनी फॉलोअप घेतलेला आहे, की ही जी पदभरतीची प्रक्रिया आहे ती कुठपर्यंत झालेली आहे. लक्षात घ्या, की आतापर्यंत जर तुम्ही बघितलं आहे, तर वनसेवकसाठी जो ड्राफ्ट होता तो रेडी झालेला आहे. ड्राफ्ट आहे तो काय केलं होतं, की प्रत्येक वन विभागाचे जे हे आहेत वेगवेगळे विभाग आहेत तिथे पाठवले होते. जसं की कोल्हापूर आहे, ठाणे आहे, नागपूर मुख्यालय आहे. त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता अमरावती आहे. त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता इकडे कोल्हापूर साइड आहे. जेवढ्या-जेवढ्या ठिकाणी पदभरती झाल्या 6 ठिकाणी 6 विभागात पदभरती झाल्या होत्या. तर त्या 6 ठिकाणी ज्या पदभरती ज्या आहे, तर तिथे यांनी काय केलं होतं, की पाठवलेलं होतं. तर ही पदभरतीची प्रक्रिया पुढे कुठपर्यंत आता याला काय करायला लागतं नंतर ना अर्थ विभागाची परमिशन घ्यायला लागते. म्हणजे काय असतं, की अर्थ विभाग जोपर्यंत परमिशन म्हणजे किती खर्च अपेक्षित आहे, शासनाच्या तुझ्यावर तेवढा भार पडतो. तर त्याची काय करते, की प्रक्रिया असते, की अर्थ विभागाची परमिशन घेतली जाते आणि त्याच्यानंतर ना पुढची प्रक्रिया म्हणजे की सामान्य प्रशासकीय विभागाकडनं जाते ही जाहिरात. ज्याच्यामध्ये काय होतं, की कॅटेगरीनुसार किती पदं रिक्त आहेत, किती आहे, त्याची माहिती शासन सामान्य प्रशासन विभाग ज्याला की गॅड म्हणतात याची परमिशन देतो आणि त्याच्यानंतर जाहिरात ॲक्टिव्हिटी विभाग काढतो. ही प्रक्रिया असते. तर त्याची पुढची प्रोसेसची काय केली की यांनी माहिती ती घेतलेली आहे आणि ही जाहिरात लवकरात लवकर यावी. आता 2-4 महिन्यात त्यांनी प्रक्रिया करावी अशी माहिती दिली होती. आता याच्यातलं हे पुढचं पाऊल आहे हे म्हणजे पुढची प्रक्रिया. आता अर्थ विभागाकडे आपण फॉलोअप घेऊयात, आर-टी-आय मार्फत घेऊयात की एक्झॅक्टली जाहिराती कुठेपर्यंत आली आहे. मी स्वतः मुख्यालयामध्ये जाऊन काय करेन की माहिती घेईल. पण ही चांगली माहिती आहे की चांगली बातमी आहे की साहेब स्वतः इंटरेस्ट घेत आहेत आणि या जाहिरातीकडे स्वतःही लक्ष देत आहेत. तर आपण काय करूयात की आर-टी-आय मार्फत अजून विभागाकडे, अर्थ विभागाकडे लक्ष देऊन पाहूयात की एक्झॅक्टली जाहिरातीचे स्टेटस काय असणार आहे. मी तसेच वन विभागामध्ये आर-टी-आय टाकलेला आहे. याची माहिती पण तुम्हाला मी लवकरात लवकर आर-टी-आयचं उत्तर दिल्यानंतर देऊन देईन. धन्यवाद.